नमस्कार. श्री विष्णू सहस्त्रनामाच्या व्हॉट्सअप कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पहिल्या सत्रात आपण पहिले 2 श्लोक बघितले होते. त्यांचा थोडक्यात अर्थ बघूया आणि पुढे जाऊया. पहिला श्लोक होता, विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः. एकेका शब्दाचा अर्थ बघूया. विश्व, जो विश्वाला व्यापून टाकणारा विश्व स्वरूप आहे. विष्णू, जो सर्व विषयांमध्ये प्रवेश करणारा, सर्व सगुण रूपांमध्ये निवास करणारा असा विष्णू आहे. ह्याचा एकेरी उल्लेख येईल, कारण हे शब्द जे आहेत हे एकवचनी असल्यामुळे हा उल्लेख एकेरी आहे, ह्याची थोडीशी नोंद घ्यावी. वषटकार, वषट क्रिया किंवा आहुतींची क्रिया यज्ञकर्मामध्ये केली जाते. या आहुतींच्या क्रियेचं जे स्वरूप आहे, जो भाव आहे, तो भाव स्वरूप असणारा वषटकार भूतभव्य भवत प्रभू, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ याच्यावरती ज्याचं अधिपत्य असणारा, भूतकृत, सर्व सजीवांचा, भूत म्हणजे प्राणी मात्र, मग या कृत म्हणजे कृती म्हणजे करणारा, म्हणजे या सर्व सजीवांना निर्माण करणारा, त्यांच्या निर्मितीचं कारण ठरणारा, भूतभृत, मग निर्माण तर केलंच आहे, आता त्यांचा भरता, त्यांच्याकडे बघणारा, त्यांचा पालन करता, अशा अर्थी भावह, सर्व सांसारिक रूपांनी भावरूपाने प्रकट होणारा, प्रपंच रूपाने जे जे उत्पन्न होतं त्याच्या मागचा भाव म्हणून भावह. भूतात्मा, सर्व जीवांचा, भूत मात्र म्हणतो ना, म्हणजे सर्व सजीवांचा, जीवांचा आत्मस्वरूप असं काहीतरी. भूतभावन, आता भूत आणि भाव दोन्ही जोडायचं. सर्व जीवांच्या जन्म आणि सांसारिक विविध गोष्टींचं प्रकटीकरण, याला कारणीभूत ठरणारा भूतभावन. दुसरा श्लोक बघूया. दुसऱ्या श्लोकामध्ये, भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एव च. क्षेत्रज्ञो अक्षर एव च. भूतात्मापासून पुढे बघूया. भूतात्मा म्हणजे अत्यंत पवित्र आत्मा, परमतत्व म्हणजेच परमात्मा, मुक्तानां परमागती, मुमुक्षूंची मोक्षत्वाची परमोच्च इच्छा, त्या परमोच्च इच्छेला गती देणारा म्हणून परमागती ही. अव्यय, ज्याचा कधीही व्यय होत नाही असा तो अव्यय. पुरुष, धर्म अर्थ काम मोक्ष, चारही पुरुषार्थ पूर्णत्वाने सिद्धीस नेण्याचं सामर्थ्य असणारा पूर्ण पुरुष. साक्षी, साक्षी भाव जागृत असणारा. क्षेत्रज्ञ, क्षेत्र म्हणजे एखादा एरिया, एखादा विभाग, या ठिकाणी त्याचा अर्थ आहे शरीर. आणि जाणणारा, ज्ञ म्हणजे जाणणारा. आपल्या शरीराचं, आपल्या सकारण देहाचं संपूर्ण कारण आणि ते कशा कशाचं बनलेलं आहे हे जाणणारा. योग म्हणजे जोडणारा, माझ्या बाह्य जगाला माझ्या अंतर्जगाशी किंवा माझ्या व्यावहारिक देहाला माझ्या सूक्ष्म देहाशी जोडणारा. योग हा तिसऱ्या श्लोकातला शब्द येतोय, पण आता आपण लगेचच तिसऱ्या श्लोकाकडे जाऊया. अक्षरापर्यंत कळलं असेल. मग तिसऱ्या श्लोकाकडे जाताना पुन्हा एकदा आपण आपली पीपीटी बघूया, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे श्लोक दिसू शकते. एकच मिनिट मी प्रेझेंट करते म्हणजे तुम्हाला दिसते. पहिल्या 2 श्लोकांप्रमाणेच तिसऱ्या श्लोकांचं आधी आपण उच्चारण बघणार आहोत आणि मग त्या उच्चारणाला धरून त्याचं पुढचं विवेचन बघूया. योगो योग विदाम नेता, आता खूप सोपा श्लोक आहे. योगो योग विदाम नेता, योगो योग विदाम नेता, योगो योग विदाम नेता, प्रधान पुरुषेश्वरः. श लक्षात ठेवायचा, पोटफोड्या श. प्रधान पुरुषेश्वरः, नारसिंह वपुः श्रीमान, नारसिंह वपुः वपुः. विसर्ग आहे. विसर्गाचं वर्णन काय केलंय, सृष्टीचे निश्वास, मग तो निश्वास सोडल्यासारखा, नुसता ह नाही जोडायचा आहे सगळीकडे. श्वास घेतोय आणि उच्छ्वास किंवा एक्झलेशन ज्याला म्हणतात, तो श्वास सोडताना जो नाद येतो तो हा विसर्गाचा नाद. विसर्ग आणि अनुस्वार हे ज्याला अप्रतिम जमतात त्याला मंत्रशास्त्राची सगळी फलित किंवा मंत्रोपचार अगदी हमखास जमू शकतात. योगो योग विदाम नेता, प्रधान पुरुषेश्वरः, नारसिंह वपुः श्रीमान, केशवः पुरुषोत्तमः, केशवः पुरुषोत्तमः, नारसिंह वपुः श्रीमान, केशवः पुरुषोत्तमः.
सर्व शर्व शिव, आता 3 विसर्ग आले. सर्व शर्व शिव स्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः. सर्व सर्व शिव, सर्व शर्व, सॉरी दुसरा शब्द शर्व असा आहे. सर्व शर्व शिव स्थाणुर्भूतादिनिधिरव्ययः. संभवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः. संभवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः. तिसरा आणि चौथा त्या मनाने सोपे आहेत, कमी जोडाक्षर आहेत त्यात. 5व्या श्लोकाकडे वळूया. 5वा आणि 6वा बघूया. स्वयंभू शंभुरादित्य, स्वयंभू परत विसर्ग आहे. शंभुरादित्य, स्वयंभू शंभुरादित्य, पुष्कराक्षो महास्वनः. स्वयंभू शंभुरादित्य, पुष्कराक्षो महास्वनः. स्वयंभू शंभुरादित्य, पुष्कराक्षो महास्वनः. अनादि निधनो धाता विधाता धातुरुत्तमः. अनादि निधनो धाता विधाता धातुरुत्तमः. अनादि निधनो धाता विधाता धातुरुत्तमः. अनादि निधनो, आता ते जोडून तुम्ही म्हणू शकता. अनादि निधनो धाता विधाता धातुरुत्तमः. अप्रमेयो ऋषिकेश, अप्रमेयो ऋषिकेश, पद्मनाभो अमरप्रभुः. अमर ते दिसताना मर प्रभुः दिसेल, ते अमर प्रभुः आहे. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो अमर प्रभुः. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो अमर प्रभुः. विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठ स्थविरो ध्रुवः. विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठ स्थविरो ध्रुवः. विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्त्व स्त त व स्त्व स्त स त व असं करत करत त्याचा सराव करू शकता. विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठ स्थविरो भवः, सॉरी स्थविष्ठ स्थविरो ध्रुवः. विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठ स्थविरो ध्रुवः. इथपर्यंत आज थांबूया. परत पुढच्या सत्रामध्ये आपण तिसऱ्या आणि चौथ्याचा अर्थ बघूया आणि मग पुढचे अजून 4 श्लोक बघूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.